नमस्कार मंडळी, मी अमृता स्वागत करते तुमचं आपल्या किचन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत कुळथाची पिठी। तर ती कशी बनवतात ते आपण बघूया। कोकणामध्ये ही खास करून बनवली जाते। तर हे मी कुळथाचं पीठ घेतलंय, गावावरून आणलंय। तर त्याच्यात आपण पिठी बनवूया। कशी बनवतात ती मी तुम्हाला दाखवते। त्यासाठी मी हे फोडणीचं साहित्य कापून घेतलंय। कांदा, मिरची, कढीपत्ता, ठेचलेली लसूण आणि कोथिंबीर। याच्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊया। अर्धा चमचा मी जिरेपूड टाकते आहे, थोडासा चिमूटभर गरम मसाला, हळद अर्धा चमचा आणि थोडंसं लाल तिखट, कारण आपण मिरची घेतली आहे फोडणीला। तर हे आपण सगळं मिक्स करून घेऊया। हे आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये आता आपण पाणी ॲड करून व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने मिक्स केलं तर त्या गुठळ्या राहणार नाहीत, व्यवस्थित मिक्स होतं हाताने। तर आपण हाताने मिक्स करून घेऊया। झटपट बनणारी अशी रेसिपी आहे। तर आपलं हे व्यवस्थित मिक्स करून झालंय, बघू शकता तुम्ही, जरा सुद्धा गुठळ्या राहिलेल्या नाहीत। तर आता आपण ही फोडणीला देऊया। तर आपण फोडणीसाठी कढई गरम करत ठेवली आहे, ती आपण गरम होऊ द्यायची व्यवस्थित। तर आता आपली कढई व्यवस्थित गरम झाली आहे, त्याच्यामध्ये आता आपण तेल ओतूया। तेल सुद्धा व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे। तेल आपलं व्यवस्थित गरम झालंय। तर सर्वात प्रथम आपण मोहरी टाकणार आहोत। त्यानंतर थोडंसं जिरं, हिंग, त्यानंतर कढीपत्ता, लसणाच्या पाकळ्या, लसूण व्यवस्थित लाल होऊ द्यायचा आहे। त्यानंतर मिरची टाकायची आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं। मिरची व्यवस्थित परतून झाली की त्यामध्ये कांदा टाकायचा आहे। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा लाल होईपर्यंत। कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे, कलर बदललाय आपला कांद्याचा। आता आपण हे मिक्स करून घेतलेलं पिठलं याच्यामध्ये टाकायचं आहे। थोडंसं पाणी ॲड करूया। आता हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं। आपल्याकडे जर अचानक कोणी आलं, तर आपल्याकडे जर काही नसेल बनवलेलं रेडी, तर आपण हे 2 मिनिटात आपली पिठलं तयार होतं। तर आपण ते बनवू शकतो। आपल्या पिठीला व्यवस्थित उकळी फुटली आहे, त्याच्यामध्ये आता आपण मीठ टाकलंय। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, मस्त आपली पिठी तयार आहे। तर आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया। तर आपलं तयार। तर आता आपण ही पिठी काढून घेऊया डिले। जर तुम्हाला कुळथाच्या पिठल्याची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेअर करा। आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला